अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। फक्त बघा, अक्षय तृतीया अवघे काहीच दिवस राहिलेले आहेत आणि आता अक्षय तृतीया येत आहे, ज्या दिवसाची आपण वर्षभर आतुरतेने वाट बघत असतो। प्रत्येक वर्षी वैशाख महिन्यात जी तृतीया येते त्या तृतीयेला आपण अक्षय तृतीया म्हणतो। हा दिवस अत्यंत पवित्र, अत्यंत मौल्यवान आणि सर्वात शुभ मानला जातो। बघा, लोक वर्षभर थांबतात आणि या दिवसापासून नवीन शुभ वस्तूंची किंवा व्यवसाय असेल व्यवसायाची सुरुवात करतात, घराचं बांधकाम असेल तर त्याची सुरुवात करतात, सोनं चांदी गाडी यांसारख्या मौल्यवान ज्या वस्तू आहेत ना त्याची जी खरेदी आहे ही या अक्षय तृतीयेच्या दिवशी करतात। हा दिवस, हा मुहूर्त 3.5 मुहूर्तांपैकी एक मानला जातो। हा दिवस जितका महत्त्वाचा शुभ गोष्टी खरेदी करण्यासाठी असतो, हा दिवस तितकाच महत्त्वाचा अशुभ गोष्टींचा नाश करण्यासाठी असतो। मी तुम्हाला कालच्या एका व्हिडिओमध्ये अक्षय तृतीयेच्या दिवशी कुठल्या गोष्टी खरेदी करायच्या आहेत, कुठल्या गोष्टी आपल्या घरात आणायच्या आहेत हे सांगितलेलं आहे। मात्र आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या आयुष्यातील दुःख नष्ट करण्यासाठी, शत्रूला संपवण्यासाठी, शत्रुपीडा आपल्या आयुष्यातून कायमची नष्ट करण्यासाठी मी तुम्हाला अशी एक वस्तू सांगणार आहे जी अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही घरी आणली आणि अक्षय तृतीयेपासून ही एक वस्तू तुम्ही तुमच्या सोबत किंवा तुमच्या जवळ ठेवली तर वर्षभर तुम्हाला कुठल्याही बाधेची लागण लागणार नाही, कुठलीही नकारात्मक शक्ती तुम्हाला त्रास देणार नाही। शेजारचा, पाजारचा, नात्यातला किंवा रक्ताचा कुठलाही तुमचा शत्रू असेल तर तो शत्रू या अक्षय तृतीयेपासून तुमच्या आयुष्यातून कायमचा दूर होईल। आपल्यापैकी असंख्य लोक असे आहेत की ज्यांच्या आयुष्यात शत्रूंचा त्रास आवर्जून आहे। कधी हे शत्रू आपल्या घरातले असतात, कधी आपल्या शेजारचे असतात, आपल्याला माहिती असतात। बऱ्याच वेळा शत्रुपीडा झालेली आहे, माझ्यावर तांत्रिक बाधा होत आहे, मला नजर लागत आहे, माझे पाय खेचण्याचा कोणीतरी प्रयत्न करत आहे, म्हणजे अतृप्त शत्रू कोणीतरी आहे हे कळतं, पण त्या शत्रूचं नाव माहिती नसतं। बघा, असा माहिती असणारा किंवा माहिती नसणारा जो कुठला आपला शत्रू असेल त्या शत्रूला नष्ट करण्यासाठी हा खास उपाय। सगळ्यात पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगेल की अक्षय तृतीयेच्या दिवशी कुठल्या गोष्टी खरेदी करायच्या। पहिली गोष्ट आहे मीठ, दुसरी आहे केरसुनी म्हणजे झाडू, तिसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे माठ असेल किंवा मातीचं कुठलंही भांड असेल, चौथी गोष्ट जी आहे ती म्हणजे पिवळी हळद। बघा, या ज्या 4 गोष्टी आहेत, हळद, मीठ, केरसुनी आणि माठ किंवा मातीची कुठलीही वस्तू, ह्या 4 गोष्टी न चुकता अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये आणायच्या आहेत, कारण या 4ही गोष्टींना या दिवशी महत्त्वाचा मान आहे, ज्या लक्ष्मी स्वरूप आहेत। ठीक आहे, आता ज्यांच्या देवघरामध्ये लक्ष्मीची मूर्ती नसेल, ज्यांच्या देवघरामध्ये अजूनही श्रीयंत्र नसेल किंवा तुमच्याकडे एखादी छान आपण ज्या काही पूजा अर्चा करतो देवांच्या मूर्ती असतात, दत्तांची मूर्ती असेल, स्वामींची मूर्ती असेल, माता लक्ष्मीची प्रतिमा असेल, श्रीयंत्र असेल किंवा अष्टलक्ष्मी चक्र असेल, म्हणजे यापैकी कुठलीही एखादी मूर्ती, एखादं यंत्र तुमच्या देवघरात नसेल तर अक्षय तृतीयेच्या दिवशी आवर्जून ते खरी आणा, आवर्जून त्याची पूजा करा आणि आपल्या घरामध्ये, आपल्या देवघरामध्ये स्थापन करा। याचा वर्षभर तुम्हाला शुभलाभ होत राहील, कारण हा दिवस खूप महत्त्वाचा आहे। ठीक आहे, आता जेवढ्या शुभ गोष्टी करायच्या आहेत त्यासोबत अशुभ गोष्टींसाठी हा उपाय। आपल्याला काय करायचे, अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या शेजारी पाजारी कुठेही जिथे आयुर्वेदिक दुकान असेल किंवा पूजा साहित्य मिळतं त्या दुकानातून एक काळी हळद आपल्या घरी आणायची आहे। एक काळी हळद, काळ्या हळदीचा तुकडा, 21 अख्ख्या काळ्या मिऱ्या, थोडेसे काळे तीळ आणि तुम्हाला त्याच्यासोबत घ्यायचं आहे लिंबाचं मूळ। लिंबाचं मूळ म्हणजे एक कडुलिंब असतं आणि एक आंबट लिंब असतं। जे आंबट लिंब असतं त्याचं लिंबू सरबत आपण बनवतो, ह्या लिंबाच्या झाडाचं एक छोटंसं मूळ जे शत्रुपीडा, बाधा, भूत, प्रेत ह्या सगळ्या गोष्टींचा नाश करण्यासाठी खूप प्रभावी असतं। काय करायचं, अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळ, दुपार किंवा संध्याकाळ कुठल्याही वेळामध्ये देवघराच्या समोर छान दिवा लावायचा आहे। दिवा लावल्यानंतर घरामध्ये थोडंसं गोमूत्र किंवा गंगाजल असेल तर ते शिंपडायचं आहे। घरातील वातावरण थोडंसं पवित्र करायचं आहे। घरात असणारी नकारात्मकता गोमूत्राने किंवा गंगाजलाने घराच्या बाहेर काढायची आहे आणि त्याच्यानंतर पवित्र वातावरणात हा उपाय करायचा आहे। एक काळ्या रंगाचं छोटं वस्त्र घ्यायचं, हे आपण जिथे बसलेलो आहोत देवघराच्या समोर किंवा घरातल्या कुठल्याही एका कोपऱ्यात आपल्या समोर हे काळ्या रंगाचं वस्त्र ठेवायचं। सगळ्यात पहिले त्या वस्त्रावर ठेवायची काळी हळद, काळ्या रंगाची, बघा पिवळी हळद असते आणि काळी,
काळी हळद ही शत्रूला दूर करण्यासाठी, वाईट सर्व बाधांचा नाश करण्यासाठी ही खूप प्रभावी असते। ही काळी हळद काळ्या रंगाच्या कापडावर ठेवायची आहे आणि त्या काळ्या हळदीवरती 7 चिमूट काळे तीळ घालायचे आहेत। सफेद तीळ असतात आणि काळ्या रंगाचे तीळ असतात। यापैकी काळ्या रंगाचे असणारे जे तीळ आहेत हे 3 बोटांमध्ये घ्यायचे, त्या हळदीवर अर्पण करायचे, पुन्हा त्या हळदीवर अर्पण करायचे। शत्रूचं नाव घ्यायचं। लक्षात ठेवा, काळे तीळ अर्पण करत असताना शत्रूचं नाव घ्यायचं। 7 वेळा तीळ त्या हळदीवर अर्पण करून झाल्यानंतर 21 अख्ख्या काळ्या मिऱ्या घ्यायच्या। घेतलेल्या ज्या काळ्या मिऱ्या आहेत ह्या देखील तुम्हाला एक एक करत अभिमंत्रित करत शत्रूचं नाव घेत तुम्हाला त्या काळ्या रंगाच्या कापडामध्ये ठेवायच्या आहेत। ठीक आहे, आता सगळ्यात पहिले हळद ठेवली, त्याच्यानंतर तुम्ही तीळ घातले, त्याच्यानंतर तुम्ही काळे मिरी घातली। 3ही गोष्टी त्याच्यावरती घातल्यानंतर तुम्हाला लिंबाचं मूळ घ्यायचं। लिंबाचं जे मूळ तुम्ही घ्याल, तुमच्या घरी आजूबाजूला कुठेही जिथे लिंबाचं झाड असेल त्याचं छोटंसं मूळ फक्त तोडा। हे तोडलेलं मूळ जेव्हा तुम्ही घरी आणाल अक्षय तृतीयेच्या दिवशी, तेव्हा त्याच्यावरती थोडंसं शुद्ध पाणी घाला, थोडंसं हळदीचं पाणी घाला, पुन्हा थोडंसं पाणी घाला आणि हे मूळ जे आहे ना ते स्वच्छ धुवून घ्या। आता हे जे मूळ आहे ते उजव्या हाताच्या मुठीत घट्ट पकडायचं, याच्यामध्ये मावेल, हातामध्ये ते बंदिस्त करायचं। हे बंदिस्त करत असताना जो मंत्र सांगतेय शत्रूसाठी हा मंत्र म्हणायचा, सर्व सर्व शत्रू शत्रू नाशाय, सर्व शत्रू शत्रू नाशाय अभिताभमः, सर्व शत्रू शत्रू नाशाय अभितमः। हा मंत्र म्हटला, हा बघा 11 वेळा, 21 वेळा, 51 वेळा किंवा 108 वेळा हा शत्रुनाशचा मंत्र म्हणायचा। त्याच्यानंतर अभिमंत्रित केलेलं हे जे मूळ आहे लिंबाचं हे त्या समोर असणाऱ्या कापडावर ठेवून द्यायचं। आता त्या कापडामध्ये घातलेलं लिंबाचं मूळ, तीळ, काळी मिरी आणि त्याच्यासोबत काळी हळद सगळं त्या काळ्या रंगाच्या कापडात घट्ट बांधायचं। तयार केलेली ही जी पोटली आहे ही पोटली अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला बाहेर किंवा आतून कुठल्याही भागातून ती अटकवायची। संपूर्ण दिवस, अक्षय तृतीयेचा संपूर्ण दिवस घराचं संरक्षण होण्यासाठी, या दिवशी आपल्या घरातील सगळी शत्रुपीडा, बाधा, नकारात्मकता दूर करण्यासाठी ही पोटली संपूर्ण दिवसभर रात्रभर घरालाच लावू द्यायची, म्हणजे घराच्या मुख्य प्रवेशद्वारालाच लावून ठेवायची। अक्षय तृतीयेचा दिवस संपला की त्याच्या दुसऱ्या दिवशी मुख्य प्रवेशद्वारावरून ही पोटली काढायची आणि तिथून आपल्या सोबत ठेवायची। पुढची अक्षय तृतीया येईपर्यंत किंवा कमीत कमी 1-2 महिने तरी ही पोटली स्वतःच्या सोबत ठेवा। याने कधीही शत्रू तुम्हाला त्रास देणार नाही, कधीही कुठला शत्रू वाईट नजरेने तुमच्याकडे पाहणार नाही, असलेली शत्रुबाधा दूर होईल, सतत लावली जाणारी नजरबाधा असेल ती निघून जाईल, कितीही त्रास असेल, कितीही काही असेल सगळं कमी होईल। खूप साधा, खूप सोपा उपाय आहे। अक्षय तृतीयेचा हा खास उपाय आहे। ज्यांच्या आयुष्यात खूप शत्रूंचा त्रास आहे त्यांनी नक्की करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा।